धामणगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या भगिनी सौ अर्चना रोठे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सातेफळ फाट्यावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली। या हल्ल्यात त्यांच्या हाताला जखम झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे। दरम्यान मानेजवळून वार गेले असल्याचीही माहिती समोर आली आहे। आज रात्री भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या भगिनी सौ अर्चना रोठे या मतदारसंघात प्रचार करून परतत असताना सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला। अर्चना रोठे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हाताची नसही कापली गेली आहे। हल्लेखोरांनी अर्चना रोठे यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र हे वार त्यांनी आपल्या हातावर झेलले। हल्लेखोराने त्यांच्या गाडीवरही हल्ला केला असून कारच्या समोरील काचा फोडण्यात आल्या आहेत। अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। घटनेनंतर सोबतच्या सहकार्यांनी अर्चना रोठे यांना चांदूर रेल्वे येथील डॉक्टर सागर ढोले यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले। प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले आहे। या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये अडसड यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। आपला प्रचार दौरा सोडून आमदार प्रताप अडसड हे सुद्धा अमरावती येथे रवाना झाले आहेत। नमस्कार प्रतापजी, मी अनिल अग्रवाल बोलतो मंडल न्यूज मधून। नमस्कार। नेमकं आपल्या बहिणीवर हल्ला अक्कावर कुठे झाला आज? एक्झॅक्ट आता लोकेशन मला माहित नाही, पण सातेफळ फाट्याजवळ झाला असं सांगितलं। तर मी तिथे जागेवर नाही आहे, मी निघालो आहे तिकडे आता हॉस्पिटलकडे। पण किती वाजताची घटना आहे? आता साधारण 9:30 9:15 9:30च्या जवळपास आहे, कारण अर्धा पाऊण तासाच्या आता एवढ्यात अर्ध्या तासात। आणि हल्ला करणारे किती लोक होते तुमच्या माहितीप्रमाणे? ते एक्झॅक्ट काही कल्पना नाही आहे। आणि सध्या अक्कांची पोझिशन काय आहे? आता तब्येत व्यवस्थित आहे, ड्रेसिंग वगैरे झाला आहे। स्टिचेस साठी वगैरे ते सर्जनच्या हाताने करावं लागणार आहे, त्याच्यामुळे नागपूर अमरावतीला आणणार आहे। म्हणजे जखमा गंभीर जखमा आहे का? हाते वळल्यावर लगेच हातावर घेतल्यामध्ये हातावर वार झाले आहे। तर हा हल्ला तुम्हाला काय वाटतं सुनियोजित आणि निवडणुकीमुळे असेल? 100% सुनियोजितच आहे, कारण एखाद्या ठिकाणी समजा ते थांबले होते आणि ती लघवीला उतरले आणि त्याच्यामुळे ते मुलंही गाडीपासून दूर होते। अच्छा, त्याच्यामुळे पाठलाग करतच निश्चितपणे आलेले असतील, कारण अशा ठिकाणी कोणी असं थांबून आणि उद्देशी काही दुसरा दिसत नाही, चोरी झाली नाही, काही झालं नाही, काही डायरेक्ट येऊन हल्ला करणं हे निश्चितपणे सुनियोजितच आहे आणि ठरवून केलेलं आहे। आणि हल्ला करणारे लोक सध्या आहे काही म्हणजे पसार झाले का? पोलिसांसोबत आपली काय चर्चा झाली आहे? नाही, मी आता जस्ट पोहोचून राहिलोय पोलीस स्टेशनला, त्यामुळे एक्झॅक्ट सध्या काही सांगता येणार नाही मला। सध्या वातावरण तापलं असेल, तुम्ही काय आवाहन कराल आपल्या कार्यकर्त्यांना? नाही, मी सगळ्या कार्यकर्त्यांनाच आवाहन करीन की सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी आपल्या गावांमध्येच राहावं आणि कोणीही पॅनिक होऊ नये आणि शांत वातावरण ठेवावं, कारण हे असं व्हावं हेच विरोधकांचा उद्देश आहे। हे स्पष्टपणे दिसून राहिलं आहे कालच्या झालेल्या सगळ्या सभा आणि सगळं वातावरण जे आहे, लोक त्यांना यायलाही मनाई करत आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या वातावरणामुळे चिडून जाऊन ह्या पद्धतीने केलेलं आहे हे स्पष्टच दिसून राहिलं। त्यामुळे मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करीन की त्यांनी शांत राहावं, शांततेनं हे सगळं हँडल करावं। कायदा आहे, कायदा कायद्याचं काम करेल, कोणीही कायदा हातात घेण्याचं कामही करू नये आणि कुठं काही विधानही सुद्धा कुठं काही वातावरण खराब होईल या पद्धतीचं विधानही कोणी करू नये। हल्ले करणारे धाटे वगैरे दुपट्टे बांधून आले होते तोंडावर, अशी माहिती आहे आमची। असं समजलं मला की ते बांधून करून पूर्ण चेहरा वगैरे सगळे आले होते। ठीक आहे प्रतापजी, मंडल न्यूजशी बोलण्यासाठी धन्यवाद। धन्यवाद।